नावात देशी आहे, सॉरी देश आहे. आरबीआयचे काय असतात गव्हर्नर. मग सर जेव्हा स्थापना झाली तेव्हा भारतामध्ये सत्ता कोणाची होती रे सर? इंग्रजांची सत्ता होती. कोणाची सत्ता होती? इंग्रजांची सत्ता होती. मग इंग्रजच असेल की नाही पहिला गव्हर्नर? पहिला गव्हर्नर कोण असेल? इंग्रज. मग तो कोण होता सर? ऑक्सबॉर्न स्मिथ. कोण होता? ऑक्सबॉर्न स्मिथ. आता हे लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगतो. आपल्याला पर्याय असतात मित्रांनो, कोणी डायरेक्टली विचारणार नाही की कोणी काय नाही. मग भारतीय रिझर्व्ह बँकेचा पहिला गव्हर्नर हा ऑक्सबॉर्न स्मिथ होता. हा लक्षात कसं ठेवायचं? तर लक्षात ठेवा, कधी स्थापना झाली म्हणजे नवीन नवीन आहे. नवीन नवीन गोष्टीला नवीन माणूसच सांभाळीन. बॉर्न म्हणजे काय? नवीन जन्म झालेला, म्हणजे नवीनच जन्म झालाय बँकेचा आणि तो इंग्रजी आहे. ठीक आहे. बॉर्न म्हणजे काय? जन्माला आलेली. आणि नवीन नवीन जन्माला आलेली आहे. काय? आरबीआय सुद्धा 34-35 मध्ये पहिला बॉर्न कोण बनला? ऑक्सबॉर्न स्मिथ. हा काय बनला मग तिचा गव्हर्नर? पहिला इंग्लिश. ठीक आहे. कोण बनला पहिला? इंग्लिश. कोण बनला सर? ऑक्सबॉर्न स्मिथ. याला पेपरात आला की कसा तोडायचा सर? तोडायचा कसा? काय नाही, याच्या नावातच बॉर्न आहे आणि ही संस्था नवीनच बॉर्न झाली, म्हणजे जन्माला आली होती. बॉर्न. मग सर देशी म्हणजे आपला देशाचा पहिला कोण होता गव्हर्नर? तर तो होता सी.डी. देशमुख. ते होते, सॉरी सी.डी. देशमुख. हा होता, हे होते आपल्या देशमुख. आता याच्यातच नावात आहे, यांच्या पण नावातच आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? कसे लक्षात ठेव सांग सर? यांच्या नावातच देश आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये ज्याच्यामध्ये येईल सी.डी. देशमुख हे काय होते सर? भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर. कोण होते? भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? सी.डी. देशमुख. त्यांच्या नावातच देश आहे, सॉरी देश.